नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांच्या एका अशा वचनाबद्दल जाणून घेणार आहोत जे लाखो भक्तांच्या हृदयात आशा, धैर्य आणि विश्वास निर्माण करते। ते वचन म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामींच्या या वचनामागचं खरं रहस्य काय आहे? हे फक्त सांत्वन देणारे वाक्य आहे की यामध्ये आणखी काही गूढ अर्थ दडलेला आहे? चला आज याच रहस्याचा उलगडा करू। भीती माणसाच्या जीवनाचा भाग आहे। प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत असतो। कोणाला भविष्याची चिंता असते, कोणाला पैशांची, कोणाला आजारपणाची, तर कोणाला आपल्या कुटुंबाची। कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात। अशा वेळी मनात नकारात्मक विचार येतात आणि आत्मविश्वास कमी होतो। पण नेमक्या अशाच क्षणी स्वामी समर्थ आपल्या भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या वचनाचा खरा अर्थ काय? या वचनाचा अर्थ फक्त घाबरू नको एवढाच नाही। स्वामी जणू आपल्या भक्ताला सांगत आहेत, तू एकटा नाहीस। तुझ्या प्रत्येक सुखादुःखात मी तुझ्या सोबत आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेव। जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते, कारण त्याला जाणवतं की त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे। आता आपण बघणार आहोत की अनेक भक्तांना काय अनुभव आलेले आहेत। अनेक स्वामी भक्त सांगतात की जीवनात मोठी संकट आली होती, नोकरी नव्हती, व्यवसाय तोट्यात होता, घरात आजारपण होतं, पण त्यांनी स्वामींचं नामस्मरण सोडलं नाही। आणि काही दिवसांनी परिस्थिती बदलू लागली, मार्ग दिसू लागले, अडचणी कमी होऊ लागल्या। अनेकांना वाटतं की हा योगायोग होता, पण भक्त म्हणतात हा स्वामींचा आशीर्वाद होता। स्वामींच्या वचनामागचं मोठं रहस्य काय आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या वचनामागचं रहस्य काय आहे? मित्रांनो, रहस्य हे आहे की भीती संकटापेक्षा मोठी असते। अनेक वेळा आपण समस्येमुळे नाही तर त्या समस्येच्या भीतीमुळे हरतो। स्वामी सर्वप्रथम आपल्या मनातील भीती दूर करतात, कारण ज्या व्यक्तीच्या मनात धैर्य असतं ती कोणत्याही संकटावर मात करू शकते। म्हणूनच स्वामी आधी म्हणतात, भिवू नकोस, आणि नंतर आश्वासन देतात, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वचन जीवनात कसं वापरायचं? जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, तेव्हा एखादी समस्या समोर उभी राहील, तेव्हा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला आठवण करून द्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द मनाला धैर्य देतात, नकारात्मक विचार कमी करतात आणि पुढे जाण्याची शक्ती देतात। मित्रांनो, जीवनात संकट येणारच, पण ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याला संकट कमकुवत करू शकत नाही। स्वामी समर्थांचं हे वचन फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी एक आश्वासन आहे, एक विश्वास आहे, एक आधार आहे। म्हणून आजपासून कोणतीही अडचण आली तर घाबरू नका, स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि मनात कायम ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ।